हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 18 आणि आजच्या टॉपिक मध्ये जी कन्सेप्ट आपण लक्षामध्ये घेणार आहोत ती आहे सम डिटेल्स अबाउट द इंटरॅक्शन ड्यूरिंग द हीट ऑफ सोल्युशन. म्हणजे एखादं सोल्युशन तयार करत असताना जे काही इंटरॅक्शन्स त्या ठिकाणी घडत असतात त्या इंटरॅक्शनचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सोल्युशन तयार होत असताना तीन प्रकारचे इंटरॅक्शन्स त्या ठिकाणी होत असतात. पहिलं इंटरॅक्शन आहे सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, दुसरं आहे सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आणि तिसरं आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. कारण तुम्हाला माहिती आहे सोल्युशन कसं तयार होतं, व्हेन सोल्यूट इज डिझॉल्व इन सॉल्व्हंट वी गेट सोल्युशन. मग सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतो आणि सोल्युशन मिळतं. या दरम्यान तीन इंटरॅक्शन्स होणार आहे, सोल्यूट सोल्यूट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट आणि सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. हे जे तीन इंटरॅक्शन्स आहे या तीन इंटरॅक्शनच्या दरम्यान जो काही एन्थाल्पी चेंज होतो त्या एन्थाल्पी चेंजची सम बेरीज म्हणजे असतं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज द सम ऑफ एन्थाल्पी चेंज ड्यूरिंग the solute-solute interaction, solvent-solvent interaction and solute-solvent interaction. solute-solute interaction च्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे, solvent-solvent interaction च्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे आणि solute-solvent interaction च्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे, या तीन एन्थाल्पी चेंजची सम ऍडिशन म्हणजेच असतं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. तशी एन्थाल्पी ऑफ सोल्युशनची आपण अजून एक डेफिनेशन सांगत असतो. इट इज द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इज डिझॉल्व इन पर्टिक्युलर अमाउंट ऑफ अ सॉल्व्हंट टू प्रोड्यूस द सोल्युशन ऑफ अ स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन ऍट अ गिव्हन टेम्परेचर. दॅट इज द एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. 1 मोल ऑफ अ सोल्यूटला आपण सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व करत असतो आणि पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आपण तयार करत असतो ऍट अ गिव्हन टेम्परेचर. त्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणतात. आणि हे सोल्युशन तयार करताना तीन इंटरॅक्शन होतात, सोल्यूट सोल्यूट, सॉल्व्हंट सॉल्व्हंट आणि सोल्यूट सॉल्व्हंट. या प्रत्येक इंटरॅक्शनच्या दरम्यानचा जो एन्थाल्पी चेंज आहे त्यांची सम करा, ते तुम्हाला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं देणार आहे. आता किती प्रकारचे इंटरॅक्शन आपण सांगितले, तर तीन प्रकारचे इंटरॅक्शन आपण सांगितले. त्यातलं पहिलं इंटरॅक्शन आहे सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. त्याची माहिती आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायची आहे. आता एक गोष्ट लक्ष द्या, समजा आपल्याला 1 मोल ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड तयार करायचं आहे. फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड कोणापासून तयार करायचं आहे, तर त्याच्याच गॅस फेज कॉन्स्टिट्युएंट आयन्स पासून तयार करायचं आहे. आता समजा आपल्याला MX नावाचा सॉलिड तयार करायचा आहे, त्याच्याच गॅस फेज आयन्स पासून म्हणजे M प्लस गॅस आणि X मायनस गॅस. मग या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज होतो त्याला म्हटलं जातं क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. आणि क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड हा निगेटिव्ह असतो. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. बघा लक्ष द्या, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी इट इज द एन्थाल्पी चेंज, इट इज द एन्थाल्पी चेंज किंवा इट इज द एनर्जी रिलीज असं म्हटलं तरी चालेल. इट इज द एन्थाल्पी चेंज और इट इज द एनर्जी रिलीज. का बरं, कारण निगेटिव्ह साइन एक्झोथर्मिक. इट इज द एन्थाल्पी चेंज दॅट इज इट इज द एनर्जी रिलीज ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड फ्रॉम इट्स गॅसियस फेज कॉन्स्टिट्युएंट आयन is called as crystal lattice enthalpy. Its value is negative, means the formation of 1 mole of a crystalline solid is an exothermic process. म्हणजे आयन्स पासून सोल्यूट तयार करणे, आयन्स पासून सॉलिड तयार करणे ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आणि त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी असं म्हणतात, ज्याची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. आता आयन्स पासून आपण सॉलिड सोल्यूट तयार केलेला आहे. याच्या उलट सुद्धा प्रक्रिया आपल्याला करता येईल आणि ती उलट प्रक्रिया म्हणजे काय असेल, इट इज द सेपरेशन ऑफ क्रिस्टल इनटू आयन्स. क्रिस्टलचं सेपरेशन त्याच्या आयन्स मध्ये करणे म्हणजे याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस होईल. त्यामध्ये काय होईल, MX सॉलिड जो आहे हा त्याच्या गॅस फेज कॉन्स्टिट्युएंट आयन्स मध्ये कन्व्हर्ट होईल. आणि हे करत असताना जी काही एनर्जी रिक्वायर्ड आहे
कारण की यांना सेपरेट करायचं तर एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर दॅट, त्याला सुद्धा क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीच म्हटलं जातं. म्हणजे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी जाणे आणि येणे दोन्हीच्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीच म्हणतात. म्हणजे गॅस फेज आयन्स पासून क्रिस्टलाइन सॉलिड तयार करताना जो एन्थाल्पी चेंज झाला त्याला पण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी म्हणतात. किंवा 1 मोल ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड सोल्यूट पासून त्याचे गॅसियस फेज आयन्स तयार करत असताना जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला पण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीज म्हणतात. हा एक फरक मात्र आहे की जेव्हा आयन्स पासून सॉलिड तयार करतो तेव्हा ती क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी निगेटिव्ह असते, म्हणजे प्रोसेस एक्झोथर्मिक असते. पण ज्या वेळेला सॉलिड सोल्यूट पासून आयन्स तयार करतो तेव्हा त्या ठिकाणी क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी पॉझिटिव्ह असते. म्हणजे सेपरेशन ऑफ क्रिस्टल इनटू आयन्स ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हियर एनर्जी इज रिक्वायर्ड टू सेपरेट सेपरेट द आयन्स फ्रॉम ईच अदर. आयन्सला सेपरेट करण्यासाठी एनर्जी या ठिकाणी द्यावी लागणार आहे. एनर्जी इज रिक्वायर्ड आहे म्हणून तर आपण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी इथे पॉझिटिव्ह म्हणतो आणि प्रोसेसला एंडोथर्मिक म्हणतोय. काय वाक्य आहे बघा, एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम द इंटरमॉलिक्युलर ऑर इंटर आयोनिक अट्रॅक्शन. या दोघांमधल्या अट्रॅक्शनला ओव्हरकम करून त्यांना वेगवेगळं करण्यासाठी एनर्जी इज रिक्वायर्ड, and that required energy is also called as crystal lattice enthalpy and here it is endothermic. या ओव्हरऑल यातनं काय सांगता येईल की सोल्यूट आणि सोल्यूट इंटरॅक्शन मध्ये आपण काय शिकतो तर तो जो सोल्यूट आपल्याकडे आहे त्या सोल्यूट मधल्या आयन्सला सेपरेट करण्यासाठी जी काही एनर्जी रिक्वायर्ड आहे, सोल्यूट मधल्या आयन्सला सेपरेट करायचं आहे म्हणजे आयन्स आणि आयन्स मध्ये जे इंटरॅक्शन आहे ते कमी करायचं आहे आणि त्यांना सेपरेट करायचं आहे, तर त्यासाठी जी एनर्जी रिक्वायर्ड आहे दॅट इज क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी अँड इट इज रिक्वायर्ड फॉर द सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन. म्हणजेच हे जे सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन आहे त्यालाच आपण ही क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी म्हणजे डेल्टा HL असं आपण म्हणू शकतो. काय बोललोय ओव्हरऑल लक्ष द्या. आयन्स पासून सॉलिड तयार करताना जी एनर्जी रिलीज होते ती पण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आहे, ती निगेटिव्ह आहे. पण सॉलिड सोल्यूटला सेपरेट करून त्याच्यापासून आयन्स तयार करण्यासाठी एनर्जी इज रिक्वायर्ड आहे, त्याला सुद्धा क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी म्हणतात, ती मात्र पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच सॉलिड सोल्यूट मधल्या इंटरॅक्शन, सॉलिड सोल्यूट मधल्या आयन्स मधल्या अट्रॅक्शनला कमी करायचं, ओव्हरकम करायचं आणि आयन्सला सेपरेट करायचं, यासाठी एनर्जी ही रिक्वायर्ड आहे अँड दॅट रिक्वायर्ड एनर्जी इज क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. हिअर इट इज एंडोथर्मिक. म्हणजे सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन म्हणजेच एक प्रकारची क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी जी की पॉझिटिव्ह असणार आहे. इथे लक्ष द्या. का पॉझिटिव्ह? कारण सॉलिड सोल्यूटला सेपरेट करून आपण त्यापासून आयन्स तयार करणार आहोत ज्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे. म्हणून सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. इट्स व्हॅल्यू इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह अँड इट इज डिनोटेड बाय डेल्टा HL. सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन नेहमी पॉझिटिव्ह असेल, ते एंडोथर्मिक असेल आणि त्याला आपण डेल्टा HL पॉझिटिव्हनी डिनोट करणार आहोत. आता हे झालं पहिलं इंटरॅक्शन. दुसरं इंटरॅक्शन आहे सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. हे काय भानगड आहे? आता ज्या वेळेला आपल्याला सोल्युशन तयार करायचं आहे त्यावेळेला सोल्यूटला कोणामध्ये डिझॉल्व्ह करणार आहे? सॉल्व्हंट. पण सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स तर एकमेकाच्या अतिशय जवळ जवळ असतात. मग या मॉलिक्युल्सला, सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्सला थोडं दूर दूर करायचं आहे, त्यांच्यामध्ये थोडी जागा निर्माण करायची आहे की जेणेकरून त्यामध्ये सोल्यूट जाऊन बसू शकेल आणि डिझॉल्व्ह होईल. म्हणजेच काय आहे तर सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्सला सेपरेट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि ते सेपरेट करण्यासाठी जो एन्थाल्पी चेंज आहे दॅट इज सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. व्हॉट इज सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन? बघा, ड्युरिंग डिझॉल्युशन प्रोसेस, मी आताच म्हटलं सोल्यूटला सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे. Solvent molecules must be separated from each other to create a room, to create a space. कोणासाठी? तर सोल्यूट मॉलिक्युल साठी ती स्पेस, ती रूम क्रिएट करायची आहे आणि त्यासाठी एनर्जी इज रिक्वायर्ड. कारण त्यांना सेपरेट करताय ना तुम्ही सॉल्व्हंट सॉल्व्हंटला, मग त्यासाठी एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन सॉल्व्हंट अँड सॉल्व्हंट मॉलिक्युल. दॅट इज नथिंग बट द सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. ऐका, सोल्यूटला कोणामध्ये डिझॉल्व्ह करणार आहे? सॉल्व्हंट.
सोल्यूट केव्हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होईल, जेव्हा सॉल्व्हंट मॉलिक्यूल मध्ये काही रिकामी जागा असेल. पण हे तर सॉल्व्हंट मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ आहे, मग यांना बाजूला करायचं आणि सॉल्व्हंट मॉलिक्यूल मध्ये जागा निर्माण करायची जिथे कोण जाऊन बसू शकेल, सोल्यूट आणि डिझॉल्व्ह होईल. मग सॉल्व्हंट मॉलिक्यूल्सला बाजूला करायचं आहे, त्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे आणि ती जी एनर्जी रिक्वायर्ड आहे ते कन्सेप्ट कोणामध्ये येते, सॉल्व्हंट इंटरॅक्शन मध्ये येते. साध्या भाषेत सॉल्व्हंटला बाजूला करून त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या जागेमध्ये सोल्यूटला डिझॉल्व्ह करणे, ही कन्सेप्ट येते सॉल्व्हंट इंटरॅक्शन. आता तिसरा आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. हा मेजर पार्ट आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मधला. आपण दिलंय इथे मेजर कॉन्ट्रीब्युशन इन एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. महत्वाचा पार्ट आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. आता काय होत असतं, सॉल्व्हंट मॉलिक्यूल तर आपण बाजूला केले, मध्ये रिकामी जागा निर्माण केली. आता सोल्यूट तिथे जाऊन बसला. हा जो सोल्यूट गेला त्याला सभोवताली सराउंड केल्या जातं, वेढल्या जातं सॉल्व्हंट मॉलिक्युल्सनी. म्हणजे सॉल्व्हंट मॉलिक्यूल सराउंड्स, दॅट इज शिल्ड द सोल्यूट पार्टिकल विच मे बी मॉलिक्युल्स ऑर आयन्स. हे जे सोल्यूटचे जे पार्टिकल्स आहेत, जे मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील, त्यांना हे सॉल्व्हंट मॉलिक्यूल वेढून टाकतात सर्व बाजूंनी आणि त्या ठिकाणी त्या प्रोसेसला आपण सॉल्व्हेशन असं म्हणत असतो. Solvent molecule surrounds the solute particle, that is maybe molecule or ion. This is called as solvation. आता हा सॉल्व्हंट जर का वॉटर असेल तर सॉल्व्हेशनला हायड्रेशन असं म्हटलं जातं. इफ सॉल्व्हंट इज वॉटर देन दॅट सॉल्व्हेशन प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज हायड्रेशन प्रोसेस. आता हायड्रेशन ऑफ आयन्स जेव्हा होत असतं तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स अँड आयन्स रिड्यूस झाल्याचं दिसतं. कारण सोल्यूट सेपरेट होतात आहे. काय झालं बघा, पहिले सोल्यूटच्या पार्टिकल्सला आयन्सला आपण सेपरेट केलं, मग सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्सला आपण सेपरेट केलं, मग सोल्यूटचे पार्टिकल हे सॉल्व्हंटमध्ये जाऊन बसले, मग सॉल्व्हंटनी त्या सोल्यूटला सराउंड केलं आणि त्याला डिझॉल्व्ह करून घेतलं आणि मग सोल्युशन तयार झालंय. म्हणजेच काय होत आहे की ज्या वेळेला हायड्रेशन होत असतं त्यावेळेला आयन्स, सोल्यूटच्या आयन्स आणि आयन्स मध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते रिड्यूस झाल्याचं दिसतं, कारण त्यांच्यामध्ये सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे पार्टिशन शिल्ड ढाल म्हणून काम करत असतात. समजतोय ना फॅक्टर. मग आता पुढे आपण काय सांगतोय, इथे एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन ही एक कन्सेप्ट येते. व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन? तुमचा जो गॅसियस आयन आहे तो 1 मोल घ्या. 1 मोल ऑफ गॅसियस आयनला त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचं डिझॉल्युशन करायचं वॉटरमध्ये, त्यासाठी जो एन्थाल्पी चेंज होतोय दॅट इज एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. इट इज द एन्थाल्पी चेंज दॅट इज एनर्जी रिलीज ड्युरिंग द हायड्रेशन ऑफ 1 मोल ऑफ अ गॅसियस आयन, है ना. दॅट इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. इट इज ऑलवेज एक्झोथर्मिक प्रोसेस, दॅट इज ऑलवेज निगेटिव्ह. ती नेहमी निगेटिव्ह व्हॅल्यू त्या ठिकाणी असणार आहे. आता हे जे एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन जे आहे, हे एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन इट इज बोथ बिकॉज ऑफ द सॉल्व्हंट इंटरॅक्शन अँड सोल्यूट इंटरॅक्शन. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की सॉल्व्हंट इंटरॅक्शन इट इज द एनर्जी रिक्वायर्ड, बरोबर आहे, आणि सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन हिअर एनर्जी इज रिड्यूस, म्हणजे हे निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. म्हणजे याची सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ही एनर्जी रिलीज आहे, म्हणजे हे निगेटिव्ह असणार, हे पॉझिटिव्ह असणार आणि हे काय आहे निगेटिव्ह. पण या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आहे. एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आपण निगेटिव्ह सांगतोय. बघा, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, सॉल्व्हंट आणि सोल्यूट, आणि तरी सुद्धा ते निगेटिव्ह आहे. याचं कारण मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. म्हणजे ही हायर निगेटिव्ह व्हॅल्यू असणार, ही लोअर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार, म्हणून ओव्हरऑल रिझल्ट त्यांचा निगेटिव्ह आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन मध्ये काय होतं की सोल्यूटचा पार्टिकल हा सॉल्व्हंट मॉलिक्युल्स मध्ये जाऊन बसतो आणि डिझॉल्व्ह होतो. म्हणजे इथे 2 गोष्टी होतात आहे की सोल्यूटचा पार्टिकल हा सॉल्व्हंट मध्ये जाऊन बसतोय, म्हणजे पहिले सॉल्व्हंट बाजूला झाले आणि मग तो सोल्यूट पार्टिकल सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतोय, म्हणजे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आहे. म्हणजे एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन मध्ये पहिले सॉल्व्हंट बाजूला होतील, मग सोल्यूट पार्टिकल जाऊन बसेल आणि डिझॉल्व्ह होईल. या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे कोणत्या गोष्टी आहे, सॉल्व्हंट इंटरॅक्शन म्हणजे सॉल्व्हंट बाजूला होणे, आणि सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन म्हणजे सोल्यूट पार्टिकल जाऊन त्यामध्ये डिझॉल्व्ह होणे. दॅट्स वाय
एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन इज ड्यू टू बोथ सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन अँड सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. काय बोलतोय लक्ष द्या. आपण बोलतोय सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. काय होत असतं, डिझॉल्युशन प्रोसेसच्या दरम्यान सॉल्व्हंट मॉलिक्युल्स एकमेकापासून सेपरेट केल्या जातात. त्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे की जेणेकरून एक जागा निर्माण होईल आणि त्यामध्ये सोल्यूट जाऊन डिझॉल्व्ह होईल. म्हणजेच सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ही एंडोथर्मिक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन जे मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मध्ये, महत्वाचा पार्ट आहे. मग काय होतं सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन मध्ये, जे सॉल्व्हंट बाजूला झाले आहेत त्याच्यामध्ये सोल्यूट जाणार, याला आपण सॉल्व्हेशन म्हणतो. पण हे सॉल्व्हंट जर का वॉटर असेल तर त्याला हायड्रेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे ड्युरिंग एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन हे जे सोल्यूट आणि सोल्यूट मधले जे आयन्स आहेत त्यांच्यामधलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिड्यूस झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे, लक्षात ठेवा. आता एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन म्हणजे काय, तर इट इज द एन्थाल्पी चेंज दॅट इज एनर्जी रिलीज ड्युरिंग द हायड्रेशन ऑफ 1 मोल ऑफ अ गॅसियस आयन. एनर्जी रिलीज म्हणजे एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. डेल्टा हा जो डेल्टा एच जो आहे एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन हा नेहमी तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह आल्याचं दिसून येणार आहे. तो काय असणार आहे, निगेटिव्ह. आता एक फॅक्टर लक्षात द्या, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन मध्ये दोन गोष्टी आहेत, सॉल्व्हंट बाजूला होणे आणि सोल्यूट जाऊन डिझॉल्व्ह होणे. म्हणजेच एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन मध्ये दोन्ही इंटरॅक्शन्स येतात. सॉल्व्हंट सॉल्व्हंट पण येतो आणि सोल्यूट सॉल्व्हंट पण येतो. मग आपल्याला प्रश्न हा पडतो, सॉल्व्हंट सॉल्व्हंट पॉझिटिव्ह आहे, सोल्यूट सॉल्व्हंट निगेटिव्ह आहे आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन हे निगेटिव्ह, असं का घडलं असेल, हे निगेटिव्ह का प्रत्येक वेळेला, याचं कारण की सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन हे मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे, ते निगेटिव्ह आहे. आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन कम्पॅरेटिव्हली स्मॉलर कॉन्ट्रीब्युशन आहे, जे पॉझिटिव्ह आहे. हायर निगेटिव्ह आणि लोअर पॉझिटिव्ह या दोघांची ऍडिशन म्हणजे आन्सर काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणून एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन इज ऑलवेज एक्झोथर्मिक हॅव्हिंग निगेटिव्ह व्हॅल्यू. मग आता आपण काय बोललो होतो की 3 प्रकारचे इंटरॅक्शन आहे. पहिलं होतं सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन म्हणजेच क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी डेल्टा एच एल, आणि उरलेले जे दोन आहेत सॉल्व्हंट सॉल्व्हंट आणि सोल्यूट सॉल्व्हंट ते म्हणजे आहे एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. या दोघांची बेरीज म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असतं. आता प्रश्न हा पडतो की एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हे पॉझिटिव्ह असतं नेहमी का निगेटिव्ह असतं, तर ते काही असू शकते. इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. कशावर डिपेंड आहे, या दोघांच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. ही व्हॅल्यू आपण सांगितलं नेहमी पॉझिटिव्ह असणार, ही काय असणार आहे पॉझिटिव्ह, ही काय असणार आहे निगेटिव्ह. यातली कोणती मोठी येते त्याच्यावरती एन्थाल्पी ऑफ सोल्युशन डिपेंड असेल. ही जर का मोठी असेल एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन हायर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर अशा वेळेला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन निगेटिव्ह येईल. ही जर का हायर पॉझिटिव्ह असेल तर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन पॉझिटिव्ह असल्याचं दिसेल. म्हणजेच एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ही जी प्रोसेस आहे मे बी एक्झोथर्मिक ऑर मे बी एंडोथर्मिक. म्हणजे ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन एनर्जी मे बी रिलीज ऑर मे बी ऍब्सॉर्ब. म्हणजे ती एक्झोथर्मिक असू शकेल किंवा एंडोथर्मिक असू शकेल. दॅट डिपेंड्स अपॉन व्हॅल्यूज ऑफ दिस टू. याची व्हॅल्यू मोठी असेल म्हणजे हायर पॉझिटिव्ह आहे, आन्सर पॉझिटिव्ह आहे. याची व्हॅल्यू मोठी असेल म्हणजे हायर निगेटिव्ह आहे, आन्सर निगेटिव्ह आल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. ऑल दिस इज अबाउट द इंटरॅक्शन्स ड्युरिंग द हीट ऑफ सोल्युशन. आताच आपण सम डिटेल्स अबाउट द इंटरॅक्शन ड्युरिंग एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हे आपण लक्षामध्ये घेतलं होतं आणि त्यामध्ये आपण सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन बघितलं होतं, ज्यामध्ये आपण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी डेल्टा एच एल ही एक कन्सेप्ट आपण बघितली होती. ही जी क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आहे, ही क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी जर का कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कॅल्क्युलेट करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे आहे बॉर्न हॅबर सायकल. या बॉर्न हॅबर सायकलच्या मदतीनेच तुम्ही ही क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी कॅल्क्युलेट करू शकता. आणि बॉर्न हॅबर सायकल वापरायची असेल तर तुम्हाला हेस लॉ वापरावा लागतो फॉर द सिरीज ऑफ केमिकल रिएक्शन. आता हेस लॉ काय आहे पुढे आपल्याला तसा तो शिकायचा आहे. पण हेस लॉ काय आहे तर हेस लॉचं म्हणणं आहे की तुम्ही केमिकल रिएक्शनला ऍड करू शकता, सबस्ट्रॅक्ट करू शकता लाईक अ सिंपल अरिथमॅटिक अल्जेब्रिक इक्वेशन. साध्या अल्जेब्रिक इक्वेशन्सला जसं आपण ऍड करतो, 2 अल्जेब्रिक इक्वेशन घेऊन त्यांची ऍडिशन आपण करतो, तसंच केमिकल रिएक्शनशी तुम्ही वागू शकता असं आपल्याला हेसनी सांगितलंय. त्याला हेस लॉ असं म्हटलं जातं.
की द केमिकल रिएक्शन कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड लाईक अ सिंपल अल्जेब्रिक इक्वेशन. धिस इज हेस लॉ. तर बॉर्न हॅबर सायकलला हेस लॉ अप्लाय करता येतो आणि बॉर्न हॅबर सायकलच्याच मदतीने आपण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी ही कॅल्क्युलेट करू शकतो. इतर दुसरा कोणताही मार्ग नाहीये. मग कशी कॅल्क्युलेट करतात क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. मी तुम्हाला क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी Na+Cl- ची त्या ठिकाणी देणार आहे की बुवा Na+ आणि Cl- हे जे दोघं जण आहे या Na+ आणि Cl- पासून आपण NaCl तयार करणार आहोत आणि त्यालाच आपण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी असं म्हणत असतो. तर ही क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आपण इथे कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे. ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. Na+Cl- म्हणजे कॉन्स्टिट्युएंट आयन्स पासून 1 मोल ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड आपण तयार करणार आहे. या दरम्यानचा एन्थाल्पी चेंज ज्याला आपण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी म्हणतो ती आपण इथे कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे. ठीक आहे की नाही. आता कशी कॅल्क्युलेट होईल बघा. आपण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा सोडियम सॉलिड तो असतोच आणि क्लोरीन गॅस तोही असतो, ते घेतले आपण. मग 1 मोल घेतला आपण सोडियम सॉलिड आणि हाफ मोल घेतला आपण क्लोरीन गॅस. या दोघांमध्ये आपण रिएक्शन केली आणि NaCl तयार केला. Na सॉलिड प्लस हाफ Cl2 गॅस गिव्स NaCl सॉलिड म्हणजे फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड आपण केलं. या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला म्हटलं जातं हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉलिड सोडियम क्लोराइड. हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉलिड सोडियम क्लोराइड आणि ती एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. एनर्जी रिलीज होते अँड दॅट्स वाय एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सॉलिड NaCl इज -411 किलोजूल. म्हणजे डायरेक्टली सॉलिड सोडियम आणि क्लोरीन गॅस पासून आपण NaCl ला डायरेक्टली तयार केलं आणि एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतली. आता पुन्हा आपल्याला यांच्याच पासून NaCl ला तयार करायचं आहे, पण असं न खाता आता आपण हात फिरवून खाणार आहे. म्हणजे कसं खाणार आहे बघा. पहिल्यांदा डायरेक्ट दोघांपासून NaCl तयार केला. आता दुसऱ्या मार्गाने मी जाणार आहे. कसं जातोय पहा. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, या सॉलिड सोडियमला मी गॅसियस सोडियम मध्ये कन्व्हर्ट केलं. म्हणजे सॉलिड डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू गॅस, दॅट इज सब्लिमेशन. मग या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन असं आपण म्हणू, की ज्यामुळे सॉलिड सोडियम गेट कन्व्हर्टेड इनटू सोडियम गॅस. दिस इज एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. एनर्जी इज रिक्वायर्ड आणि ती आहे 109 किलोजूल. मग काय केलं, हा जो सोडियम गॅसियस सोडियम आहे त्याला सोडियम गॅसियस सोडियम आयन मध्ये कन्व्हर्ट केलं. म्हणजे ऍटम गॅसियस ऍटम इज कन्व्हर्टेड इनटू गॅसियस आयन. या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज झालेला आहे त्याला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन असं म्हणतात. इथे सुद्धा एनर्जी इज रिक्वायर्ड आहे टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द गॅसियस सोडियम ऍटम टू प्रोड्यूस द गॅसियस सोडियम आयन. त्याला एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन असं आपण म्हणतो, आयोनायझेशन एन्थाल्पी, आणि ती आहे 496 किलोजूल. त्यानंतर हा जो क्लोरीन आहे, हा क्लोरीन जो आपण घेतलेला आहे, जो गॅसियस क्लोरीन मॉलिक्यूल आहे त्याला ऍटम मध्ये कन्व्हर्ट आपण केलं. मग त्यासाठी जो एन्थाल्पी चेंज असेल त्याला एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन असं आपण म्हणू, की मॉलिक्यूलचं कन्व्हर्शन ऍटम मध्ये आपण केलंय. हाफ मोल्स ऑफ अ मॉलिक्यूल इज कन्व्हर्टेड इनटू क्लोरीन ऍटम, गॅसियस क्लोरीन ऍटम. दिस इज एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. आणि हाफ मोल केल्यामुळे हाफ ऑफ एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन 122 किलोजूल आल्याचं दिसून येत आहे. काय करतोय लक्ष द्या. पहिल्यांदा आपण सॉलिड सोडियम आणि क्लोरीन गॅस पासून डायरेक्ट सॉलिड सोडियम क्लोराइड तयार केला. त्याला म्हणतात एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. दिस इज फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ NaCl. ती एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ NaCl आहे -411 किलोजूल. आता दुसऱ्या मार्गांनी या दोघांपासून NaCl ला तयार करायचं आपण ठरवलंय. मग त्यात काय आहे, दिस इज पाथ 1 आणि हा जो आता चाललेला आहे हा पूर्ण हा असणार आहे आपला पाथ 2. पाथ 2 नी आपण आता तयार करणार आहोत. पाथ 2 मधली पहिली स्टेप काय, पाथ 2 मधली पहिली स्टेप सॉलिड सोडियमला गॅसियस सोडियम मध्ये कन्व्हर्ट करायचं. सॉलिड डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू गॅस म्हणजे सब्लिमेशन आहे. या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे दॅट इज एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन एंडोथर्मिक 109 किलोजूल. मग गॅसियस सोडियमला गॅसियस आयन मध्ये कन्व्हर्ट केलं इलेक्ट्रॉनला लूज करून, म्हणजे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आहे एंडोथर्मिक आहे 496 किलोजूल.
त्यानंतर क्लोरीन मॉलिक्यूलला क्लोरीन ऍटम मध्ये कन्व्हर्ट केलं, एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन 122 किलो जूल आहे. ही एंडोथर्मिक म्हणून पॉझिटिव्ह, ही पण एंडोथर्मिक पॉझिटिव्ह, ही पण एंडोथर्मिक पॉझिटिव्ह. आता आपण काय करणार आहे, हा जो क्लोरीन गॅस आहे हा इलेक्ट्रॉनला गेन करणार आहे, एनर्जी रिलीज होईल या दरम्यान, म्हणून खाली चाललो आपण आता. हिअर गॅसियस क्लोरीन ऍक्सेप्ट धिस इलेक्ट्रॉन टू फॉर्म गॅसियस आयन. दिस इज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इट इज एक्झोथर्मिक. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे -348 किलो जूल. त्याच्यानंतर Na प्लस गॅस आणि Cl मायनस गॅस आहे, या दोघांपासून आपण सॉलिड NaCl तयार केला. बघा, Na प्लस गॅस आणि Cl मायनस गॅस पासून आपण सॉलिड NaCl तयार केला. त्या दरम्यान जो एन्थाल्पी चेंज आहे त्याला क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी म्हणतात आणि हीच व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता काय झालं, इथून इथे हा पाथ 1 NaCl तयार झाला, इथून इकडे येऊन असं पाथ 2 पुन्हा NaCl तयार झालाय. मग दोघांना त्या ठिकाणी इक्वेट करा. या इकडे काय आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू काय होईल सांगा, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, हाफ ऑफ एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ NaCl इज द सम ऑफ ऑल दीज. आता याची व्हॅल्यू आहे, याची आहे, याची आहे, याची पण आहे, याची पण आहे, ही व्हॅल्यू नाहीये. मग काय सॉल्व्ह करा सगळं हे. एक्सची व्हॅल्यू येते -790 किलो जूल. दिस इज क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. म्हणजेच काय, तर 1 मोल ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिडला त्याच्या गॅसियस फेज कॉन्स्टिट्युएंट आयन्स पासून जी तयार करण्यासाठी जी एनर्जी रिलीज होते त्याला आपण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी असं म्हणत असतो. आणि उलट जर का करायचं असेल, NaCl सॉलिड पासून Na प्लस गॅस आणि Cl मायनस गॅस तयार करायचा असेल तर ती पण क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आहे, ती एंडोथर्मिक आहे. त्याची व्हॅल्यू इथे 7 + 790 किलो जूल आल्याचं आपल्याला दिसेल. काय सांगतोय मी बघा, तुमचं जे सोल्यूट इंटरॅक्शन आहे त्यामधली जी क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीची जी कन्सेप्ट आहे ती क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी फक्त कॅल्क्युलेट केली जाते बॉर्न हॅबर सायकलनी. आणि बॉर्न हॅबर सायकल ही बेस आहे हेस लॉ वरती. हेस लॉ सांगतो केमिकल रिएक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन केल्या जाऊ शकतं. बघा, या सगळ्या रिएक्शन आपण ऍड केल्या आणि एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन सोबत इक्वेट केलेल्या आहे. हा हेस लॉ आहे. मग काय होतं यामध्ये, इथून NaCl ला डायरेक्ट तयार केलं, इथून NaCl ला इकडून लांबलचक मार्गाने तयार केलेलं आहे. कसं केलं, पहिले सॉलिड सोडियम गॅसियस सोडियम मध्ये केला, गॅसियस सोडियम गॅसियस आयन मध्ये केला, मॉलिक्युलर क्लोरीन क्लोरीन ऍटम मध्ये केला, क्लोरीन ऍटम क्लोरीन आयन मध्ये केला आणि या दोघांपासून सॉलिड NaCl तयार केलं. या मार्गाने आपण NaCl तयार करतोय, इथे डायरेक्ट आपण NaCl तयार करतोय आणि या दोघांना इक्वेट केलं. इक्वेट केल्यानंतर तुम्ही क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. म्हणजेच क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग बॉर्न हॅबर सायकल. ही बॉर्न हॅबर सायकल आपण NaClच्या फॉर्मेशनच्या माध्यमातून या एक्झाम्पलच्या मदतीने आपण शिकलेलो आहोत. लक्षात येते बॉर्न हॅबर सायकल. एनी प्रॉब्लेम विथ दिस, लिहून बघा. ही एकदा डायग्राम तुम्ही काढून बघितली की तुम्हाला ते आपोआप लक्षामध्ये बसेल. आणि आपण आता 3 इंटरॅक्शन्स लक्षामध्ये घेतल्या, सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्व्हंट इंटरॅक्शन, सोल्यूट इंटरॅक्शन. इव्हन आपण सोल्यूट इंटरॅक्शन मधली जी क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी बॉर्न हॅबर सायकल कशी मदत करते हे सुद्धा आपण लक्षामध्ये घेतलेलं आहे.